इचलकरंजीमधील मंगलधाम परिसरात आज सकाळी दोन रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली। या अपघातात एक चिमुकला जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। इचलकरंजीत दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून त्याचा थेट परिणाम अपघातांच्या वाढत्या घटनांवर होताना दिसतोय। विशेषतः शहरातील मंगलधाम परिसरातील गणपती मंदिर ते लायन्स ब्लड बँक समोरील रस्ता हा सध्या अपघातग्रस्त ठिकाण ठरतोय। या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या रस्त्यावर वाहन चालक वेगानं वाहन चालवत असल्यानं अपघातांचं प्रमाणही वाढलंय। त्यामुळं या ठिकाणी तातडीनं स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरतीये। तसंच रस्त्यावर योग्य त्या ठिकाणी सूचना फलक आणि वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान चांदणी चौक, हत्ती चौक, वेद भवन या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे। या सर्व मार्गांवर सततची वर्दळ असल्यामुळं अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे। त्यामुळं प्रशासनानं या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होतीये।